नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। न्यूक्लिअर फॅमिलीच्या काळात आता एकत्र कुटुंब पद्धती तशी विरळच होत चालली आहे। प्रत्येकाला आपली आपली इंडिपेंडेंट स्पेस हवी असते। पूर्वीच्या काळी फॅमिली बिझनेस ही प्रथा सुद्धा प्रचलित होती, पण आताशा अशी कुटुंब सुद्धा विभक्त व्हायला लागली आहेत। त्यातली मुलं स्वतःचा धंदा व्यवसाय स्वतःच करू लागलेत। खरं तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आणि एकाच बिझनेसमध्ये असण्याचे अनेक फायदे आहेत। अशाच एका बिझनेस फॅमिलीची ही गोष्ट। नीरज बेटा, सगळं व्यवस्थित झाली आहे ना पूजेची तयारी? हो। आणि काही हवंय का? फुलं वगैरे हजी काही जोईये? शेठ, तुम्ही काही काळजी करू नका, पंशुल आणि मी आहे ना। ओके, चला लवकर आटपा। चल बाई, बघितलं नीरज सारखा कामगार गावावरून उचलून आणलंय धंद्यात मदतीसाठी आणि आपल्या डोक्यावर आणून बसवलंय। अरे आपली तकदीरच खराब आहे रे। बाबांच्या मागे मागे जाणं बंद करा, तकदीर सुधारेल। पंशुल, बाकीची फुलं तिथे लाव। फुल पारुल, आले मम्मी। जिग्ना, 3 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, आता तरी मनावर घ्या। जिग्ना, हा भाभी, हे घे बाळकृष्णाची मूर्ती। भाभी, तू जिग्ना भाभीला बाळकृष्णाची मूर्ती का दिली? अगं, असं म्हणतात ही मूर्ती ज्या बाईकडे सोपवली जाते ना, ती लवकरच गोड बातमी देते। ओ माय गॉड, तू हे सगळं मानते? तेच नाही, आम्ही सगळ्या मानतो। आणि तुझं लग्न झालं ना तर तुला सुद्धा ही अशीच मूर्ती देणार। मम्मी, सेठ, सालाबाद प्रमाणे कृष्ण जन्माष्टमीची पूजा यंदाही दणक्यात पार पडली बघा। पण यजमान, या पूजेला घरातील सर्व सदस्य आहेत आणि आपल्या दुकानातील खास लोकही उपस्थित आहेत, पण तुमचे द्वितीय चिरंजीव विपुलराव कुठे दिसत नाहीत। गुरुजी, तो काही कामात बिझी असेल म्हणून आला नाही। आणि त्याने काय फरक पडतो? हा आहे ना नीरज, हा मला मुला समानच आहे। अरे चला, प्रसाद वगैरे घ्या सगळ्यात। जा बेटा, प्रसाद दे सगळ्यांना। चल, घे। पूजेला तुम्ही हजर नसता आणि घरच्यांना मला उत्तरं द्यावी लागतात। मी तुला आधीच सांगितलं होतं, मला घरातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि बिझनेसमध्ये तर अजिबात नाहीये। असा बिझनेस कोण करतं आजकालच्या जगात? इतका रिस्की बिझनेस काय तर म्हणे तुमचे हिरे आणि पैसे मी योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू। भरोसोनो दूसरो नाम कांती सेठ। मग तुमचा तरी बिझनेस कुठे मस्त चाललाय? 3 वर्ष झालेत लग्नाला, हातात धड पैसे नाहीये। त्यात तुमची मम्मी सतत मागे लागलेली असते बाळासाठी।
मम्मीच्या बाबतीत काय बोलायचं नाही हा? आणि मी तुला आधीच क्लिअर केलं होतं मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. हो ना, मग हीच गोष्ट तुमच्या पप्पांना सांगा आणि मला या सगळ्यातून मोकळं करा. जय श्री कृष्ण. जय श्री जय श्री कृष्ण जय जय श्री जय श्री कृष्ण. नीरज नाही आला अजून. नाही सर. हा. जय श्री कृष्ण शेठ. जय श्री कृष्ण. केम नीरज मोडू आहे बे, उशीर झाला. हा शेठ ते जरा बरं ते मगनलालच्या डिलिव्हरीचं काम झालं. हा झाली ना. हे घ्या. हा सरस. शेठ तुम्ही असं म्हणता की तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे हो ना, पण मग नोट देताना अशी अर्धी फाडून का देता? कसं असतं, प्रत्येक धंद्यात एक उसूल असतो है ना. आपला धंदा बी उसुलावर चालतो. आता फक्त तुझ्यासाठी मी नियम बदलला तर इतरांना वाईट वाटेल ना, म्हणून. बरं उभं राहा. एक मिनिट. ये पॉलिश्ड हिरे आहे. पार्टीला डिलिव्हरी करायची आहे आणि पोचल्यावर मला फोन करायचा काय. आणि कॉल नाही केला तर? तिथे येऊन का नुकटेल. तसं नाही शेठ, पण समजा माझ्या ऍक्सिडेंट वगैरे झालं तर? येऊ नहीं कहता. शुभ बोल रहे हैं. मस्करी केली हाँ, शेठ. मस्करी में भी येऊ नहीं कहता. काय आपला धंदा विश्वासावरचा चालतं की नाही. आता माझ्या विश्वासाचे तुम्ही 3च माणसं आहेत, तर तुमच्या तिघांपैकी कोणाला काही झालं जेव्हा चल तू निकळ हवे गांडाचे. चल निकळ. जय श्री कृष्ण शेठ. जय श्री कृष्ण. आवજો. सर 2 गोळ्या झाडल्यात आणि रिक्षावाला पण फरार आहे. एक गोळी खांद्यावर आहे आणि दुसरी छातीवर. म्हणजे पहिल्यांदा टार्गेट मिस झाला म्हणून पुन्हा शूट केलेलं दिसतंय. आणि सध्या तरी हे वॉयलेट आणि हे आयडी सापडले सर. आयडीवर नीरज देसाई नाव आहे सर, आणि वॉयलेटमधले पैसे गायब आहेत. कदाचित चोरीच्या उद्देशाने हा अटॅक झाला असेल. किंवा मारेकरी याला ओळखत असेल आणि याच्याकडे भरपूर पैसे आहेत याची त्याला कल्पना असेल. सर असंही असू शकतं की ज्याने कोणी याला मारलंय त्याच्यात आणि याच्यात वैर असेल आणि म्हणूनच त्याने याच्यावरती अटॅक केला असेल. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे. कॉल डिटेल्स पण काढा आणि घरच्यांना इन्फॉर्म करा. या एरियामध्ये CCTV अवेलेबल असतील त्यांचं फुटेज मागवून घ्या. आजूबाजूच्या लोकांची चौकशी पण करा. आणि हो, या ऑटोच्या नंबरवरून याच्या मालकाचे डिटेल्स काढा. आणि जर चालक मालक एक नसेल तर हा जो ड्रायव्हर आहे याचे पण डिटेल्स काढा. कारण की ज्या अर्थी तो इथून फरार आहे तो यामध्ये सामील असू शकतो. ओके सर. सर फोन वाजतोय. सर क्रांती शेठ. नीरज આપણો નીરજ છે. क्रांती शेठ, नीरज हिरे घेऊन पुढे जात होते मार्केटमध्ये डिलिव्हरीसाठी निघाला होता. आणि ही गोष्ट तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाला माहिती होती? माझी सकाळी आहे हार्दिकचे धवलचे एમને खबर. नीरज हिरे घेऊन जात होता ही गोष्ट तुम्ही कोणासोबत शेअर केली होती? नाही साहेब, मी कोणालाच काही सांगितलं नाही. मी पण नाही साहेब. कांती सेठ, नीट विचार करून सांगा की आणखीन कोणाला ही गोष्ट माहिती असेल. हां, माझ्या बायडीने खबर होती. बायडी એટલે माझी बायको, तिला माहीत होती साहेब.
मग असं असू शकतं की त्यांच्या मार्फत ही गोष्ट कोणाला कळली असेल? नाही साहेब, असं मला नाही वाटत. नीरज हमेशा घेऊन जायचा ना हिरे डिलिव्हरीसाठी, पण हे फर्स्ट टाइम घडलं असं. मग तुमच्या बिझनेस मधली प्रत्येक गोष्ट तुम्ही बायकोसोबत शेअर करता? सांगावं लागतं ना साહેબ. બધું ધંધો એમને નામનો ઉપર છે, એટલે तिच्या बाबाचा धंदा आहे ना, तो मी चालवते, म्हणून तिची संमती घ्यावी लागते ना साहेब. तिची सह्या पण घ्याव्या लागतात पेपरवरती. नीरजच्या घरी कोण कोण असतं? बस एक विधवा आई आहे गावाकडे. त्या बिचारीने नीरजला आमच्याच हवाली केला, आम्हीच सांभाळलंय तिला. बस बस झाला आता, बस झाला. तुम्ही हा धंदा पुढे नाही करणार. नीरज मला मुलासारखा होता. मी माझ्या मुलाचा जीव गमावलाय. आता अजून कोणाच्या बाबतीत काही होऊ देणार नाही. असा धंदा अचानक बंद करून कसं चालेल? तुझ्या बाबांना मी शब्द दिला होता की हा धंदा वाढवेल म्हणून. असा लोकांचा जीव धोक्यात घालून नाही. मला काय पण ऐकायचं नाही, काय पण ऐकायचं नाही. हा धंदा माझ्या नावावर आहे ना. मग आता हे सगळं हार्दिक आणि धवल त्याच्या नावावर करणार. बस. नाही असं पागल पण करू नकोस. पप्पा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? तुम्हाला फक्त पैसा महत्वाचा? माझ्या मम्मीच्या मताला काहीच किंमत नाही तुमच्या नजरेत? हे बघ विपुल, तू मध्ये काही बोलू नकोस. तुझा काही एक संबंध नाहीये. काही संबंध नाही म्हणजे? अरे पण सॉरी काका, तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये बोलणं मला बरोबर वाटत नाही. पण मला असं वाटतं की तुमच्या बिझनेसचं काय करायचं हे तुम्ही शांतपणे बोलून ठरवू शकता. काका, सगळ्यात आधी तुम्ही पोलिसांकडे जा आणि सिक्युरिटी मागून घ्या. कारण नीरजच्या बाबतीत जे काय घडलंय ते इतरांच्या बाबतीत घडायला नको. कांती शेठ, तुम्ही सगळे आज जा, जरा जा ना आता. पन्नालाल शेठ, मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आला आहेत, पण तुम्ही काळजी करू नका. पोलीस तपास चालू आहे. तुमचे हिरे तुम्हाला नक्की मिळतील. पोलीस शोधतील तेव्हा शोधतील, पण मारा पैसा म्हणे जोईचे. केवढी રીતે माणूस છે तू? हा, माझ्या मुलासारखा माणूस गेला इथे आणि तुला तुझ्या पैशांची पडली आहे. मग त्याला मी काय करू? पण मला माझे पैसे हवेत, नाहीतर यापुढे जे परिणाम होतील ना त्याला तूच जबाबदार असशील. हा, अरे अबे जा, निकल. इस कांति शेठ को धमकी नहीं देने का. लक्षात ठेवा. सर, नीरजचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू सकाळी 10 ते 11च्या दरम्यान झालाय. 2 गोळ्या झाडण्यात आल्यात. एक छातीत लागली आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, आणि दुसरी खांद्यावर लागली आणि अति रक्तस्राव झाला. तर बॅलिस्टिक डिपार्टमेंटने त्यांचे डिटेल्स तुम्हाला मेल केलेत. जरा चेक करता का प्लीज? नायकुडी, या रिपोर्टनुसार नीरजवर 2 वेगवेगळ्या बंदुकींनी गोळ्या झाडण्यात आल्या. पहिली रिव्हॉल्व्हरनी आणि दुसरी .22 कॅलिबर पिस्तूलने. म्हणजे मारेकरी 2 होते हे क्लिअर आहे. तो रिक्षावाला सापडला? नाही सर, तो फरार आहे, पण चौकशी चालू आहे. तो रिक्षावाला सापडणं गरजेचं आहे नायकुडी, म्हणजे खूपशा गोष्टी क्लिअर होतील. साहेब, खरंच सांगतो मी काय नाही केलं साहेब. त्या दिवशी त्या माणसाला स्टेशनला जायचं होतं म्हणून तो माझ्या रिक्षामध्ये बसला, आणि जशी रोज भाडी नेतो तसंच मी त्याला नेलं साहेब. सगळ्यांकडे हिरे नसतात, याच्याकडे होते, हे तुला माहिती होतं? नाही साहेब, शपथ साहेब, मला नव्हतं माहिती. काय झालं नेमकं खरं खरं सांग. दिसत नाही एवढी मोठी गाडी? हा, अरे काय धक्का काय मारतो तू? एवढी मोठी गाडी मी काय केलं? अरे बाबा, काय पाहिजे तुला? ज्यावेळेस त्यांनी गोळी झाली ना, मी खूप घाबरलो आणि मी रिक्षातून तिथून पळून गेलो साहेब. दुसऱ्या बंदुकीचा आवाज नाही ऐकलास? खरंच नाही सर. नीरज ऑटोमध्ये बसल्यावर कोणाशी फोनवर बोलत होता का?
किंवा त्याच्या बोलण्यातून असं काही कळत होतं की त्याच्याकडे हिरे आहेत? नाही साहेब. आणि त्याला स्टेशनला जायचं होतं, त्याला एवढ्या लांबच्या रस्त्याने का बरं घेऊन गेलास तू? साहेब मी मुद्दाम नाही घेऊन गेलो साहेब, त्यांनीच मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की लांबच्या रस्त्याने घेऊन जा. नाही साहेब, त्यांना MG रोडला कोणाकडे तरी काम होतं आणि नंतर मग पुढे त्यांना स्टेशनला जायचं होतं. कोणाकडे सोडलंस त्यानं? तुम्ही नीरज देसाईला ओळखता का? हो सर, त्याच्या लहानपणापासूनच. तो कोण लागतो तुमचा? मला एकदम लहान भावासारखा आहे तो. अच्छा, तो काल इथे आला होता ना? आला होता सर. कशासाठी आला होता काही सांगू शकता? तो मुंबईला निघाला होता आणि माझं माहेर तिथेच आहे, म्हणून तो विचारायला आला होता की इथून तिथे काही पाठवायचं आहे का किंवा तिथून इथे काही आणायचं आहे का. पण सर काय झालं, तुम्ही इतकं सगळं का विचारता त्याच्याबद्दल? त्याला काही झालं आहे का? नीरजचा काल गोळी लागून मृत्यू झाला. काय? मग तुम्ही कांती सेठला पण ओळखता का? हो सर, ते माझे सासरे आणि मी त्यांची सून. तुम्ही सेपरेट राहता? हो सर, पण आम्ही फॅमिली म्हणून एकच आहोत. एकमेकांच्या सुखादुःखात आम्ही एकत्र असतो. कांती सेठ, तुमच्या मोठ्या सुनेनी आम्हाला एवढंच सांगितलं की ती आणि तिचा नवरा म्हणजे तुमचा मोठा मुलगा विशाल हे लोक तुमच्यासोबत राहत नाही. तुमचा फॅमिली बिझनेस असताना सुद्धा तुमच्या दोन्ही मुलं त्यात काम करत नाहीत. बे छोकरो छे मारे, पर एक बी कामाचा नाही. माझ्यावानी दुर्दैवी बाप तुम्हाला दुसरा सापडणार नाही. विशालला कित्यंदा सांगितलं आपल्या धंद्यात लक्ष घाल, पर नाही, घपलाच केला त्यानं. खोटं बोलून धंद्यातला पैसा काढायचा. त्या रात्री आम्ही जेवत होतो, एका पार्टीकडून त्याला पैसे आणायला सांगितले होते आणि तो घाबरतच घरी आला. राईस काय असंच खायचं का? डाळ कोण देणार? बास किती. मम्मी विशाल विशाल सुधयो. हा, काय उद्योग करणारस तू? मम्मी, मला गुंडांनी जाम मारलं आणि सगळे पैसे पण लुबाडले. अरे बापरे. चल आत्ताच्या आता माझ्या साथे पोलीस स्टेशनला चल. चल. नको बाबा, गुंडांनी धमकी दिली आहे की पोलीस कंप्लेंट केली तर ते आपल्या घरच्यांना मारून टाकतील. अरे, अंगडियाचा पोरगा असून गुंडांना घाबरतो तू? हा? आपल्या मेहनतीचे पैसे त्या गुंडांनी लुबाडून नेलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध आपण पोलिसात कंप्लेंट केलीच पाहिजे. चाल हवे. नको नको, जेव्हा दे ना, तो नको म्हणतोय ना पोलीस मध्ये जायला, मग नको ना जाऊया. काय रे, काल एवढे पैसे हरले, आज परत आलास? कुठून आणतो रे एवढे पैसे? अरे काल माझ्या बापाला येड बनवलं ना मग, आणि आज काय झालं माहितीये? अरे आज आईला पटवलं आणि थोडे पैसे घेऊन आलो. आता बघ, आज अशी बाजी लावणार ना. आला या माझ्या धंद्यातले पैसे इथं उडवत होतो. चल घरी चल. आणि मग काय, त्याला फरफटत घराच्या बाहेर काढला. समजा सामान घराच्या बाहेर फेकून दिला, तेव्हापासून तो या घरात राहत नाही. साहेब, माझा मुलगा कशा बी असला ना तरी पण तो पैशासाठी कोणाचा खून नाही करणार. अच्छा, तो शेवटच्या घरी कधी आला होता? हा, जन्माष्टमीच्या पूजेला आला होता माझ्या आग्रहाखातर. सध्या कुठे असेल काय अंदाज? असंच कुठेतरी पडलेला जुगाराच्या अड्ड्यावर. ठीक आहे कांती सेठ, एक सेकंड. आणि हो, तुमचा दुसरा मुलगा पण आहे, तो सुद्धा असाच या? नाही साहेब, तो तर एकदम स्वाभिमानी आहे. इथं राहायचा खायचा सगळा खर्च देतो. पण त्याला पण धंद्यामध्ये इंटरेस्ट नाही. ठीक आहे, काही इन्फॉर्मेशन लागली तर आम्ही परत येऊ. चालेल. हो साहेब, मी काहीच नाही केलं हो. त्या दिवशी मी पप्पांशी खोटं बोलून जी चूक केली त्याचा पश्चाताप आत्ताही होत आहे हो. चल, त्या दिवशी तू कांती शेठशी खोटं बोलतोस आणि आता आमच्याशी बोलतोस. नीरजचा ज्या दिवशी खून झाला त्याच्या आदल्या रात्री तुझं आणि त्याचं बोलणं झालं होतं ना? हो साहेब, ते हे त्यांचं काम. सुभाष, ज्यावेळी नीरजचा खून झाला
तुझ्या मोबाईलचं लोकेशन तिथेच ट्रेस झालेलं आहे आणि त्याच रात्री तू जुगारात मोठी रक्कम हरलास. कारण की नीरजशी बोलल्यानंतर तुला कळलं होतं की तो हिरे डिलिव्हर करायला जाणार आहे. तू त्याच्याकडनं सगळे डिटेल्स घेतलेस, त्याला ठार मारलंस आणि ते हिरे विकून तेच पैसे तू जुगारात हरलास. नाही साहेब, मी असं काहीच केलेलं नाहीये. मी खरं बोलतोय साहेब. नायकोडी, हा जोपर्यंत खरं बोलत नाही त्याला तोडा. हो सर, खरं मी सर मी खरं बोलतोय. सर, त्या विशालला इतका मारला तरी सुद्धा तो गुन्हा कबूल करत नाहीये. या विशालनी केवळ जुगारासाठी हे पाऊल उचललं असेल का? एनिवेज, त्याच्या घरी काही वेपन सापडलं नाही सर. अरे पण नीरज हेतलला भेटायला त्याच दिवशी गेला होता ना. मग हा केवळ योगायोग नसून कट असू शकतो का? सर, विशालची आई आणि वकील आणला. चल रमाबेन, तुम्ही खूप मोठी चूक करताय. गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो तुमचा मुलगा असला तरी सुद्धा. साहेब, मला माहिती आहे माझा मुलगा गुन्हेगार नाहीये. ते लवकरच कळेल. कारण जरी तुम्ही त्याचा जामीन केला असला तरी त्याच्या विरोधात आमचा तपास चालू राहील. सर, विशालच्या बेलची प्रोसिजर पूर्ण झाली. आणि हो विशाल, ही कंडिशनल बेल आहे, लक्षात असू दे. दर आठवड्याला इथे पोलीस स्टेशनला येऊन हजेरी द्यावी लागेल. या तुम्ही. नायकुडी, या विशालच्या विरोधात पुरावे शोधावे लागतील. यावर बारीक लक्ष ठेवा. ओके सर. सर, या केसमध्ये एक गोष्ट खूप कन्फ्यूज करणारी. कोणती? सर, या केसमध्ये हिरे चोरीला गेलेत, पण ते कुठेही विकायला आलेले नाहीये. मग हिरे का चोरी केले गेले? ब्लॅक मार्केट. नायकुडी, ब्लॅक मार्केटमध्ये हे हिरे विकायला आले असतील. एक काम करा नायकुडी, आपल्या खबऱ्यांचं नेटवर्क ॲक्टिवेट करा. त्यांच्याकडूनच आपल्याला कळेल की कोण हे हिरे विकायचा प्रयत्न करतो. ओके सर. या केसचे धागेदोरे अजूनही सुटले नव्हते. पोलीस वेगवेगळ्या थिअरीज मांडत होते, पण नीरजचे मारेकरी अजूनही त्यांच्या हाती लागत नव्हते. आणि अशातच एक धक्कादायक घटना घडली. पोलिसांना एक कॉल आला, ज्यानं त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. साहेब, माझ्या मम्मीचा जीव माझ्या बापामुळे गेला. त्याला अटक करा साहेब. त्या नीरजला आणि माझ्या मम्मीला त्याचा मृत्यू माझ्या बापामुळे झाला. तो जबाबदार साहेब. त्याला अटक करा साहेब. त्याला अटक करा. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा. मला सांगा, कांतीबाई कुठे गेले? सर, माझे सासरे आणि ननद अहमदाबादला गेले. मी त्यांना फोन केलाय, ते येतच असतील. तुम्ही जरा इकडे बघा. तर बहुतेक गळा आवळून मार. बघडे, 4 सेंटीमीटर चेक करा. फॉरेन्सिकला फोन करून बोलवून घे. फिंगरप्रिंट चेक करतील. ओके सर. मॅडम, बॉडीवर अजून काही खुणा मिळतात का बघा. हो सर. यांना या अवस्थेत सगळ्यात आधी कोणी बघितलं? मी बघितलं साहेब. मी आणि पंशल आम्ही दोघं इथे घरी एकत्र आलो. तेव्हा दरवाजा उघडा होता. आम्ही मध्ये आलो आणि बघितलं तर सेटानीची मरून पडला होता. यावेळी दुकान उघडं असताना तू इथे काय करत होता? साहेब, ते 15 लाख रुपये घ्यायचे होते त्यांच्याकडून, त्यासाठी आलो होतो. 15 लाख? तुमच्या आई पैसे कुठे ठेवतात? तिच्या रूम मध्ये, तिच्या कपाटात. दाखव.
सर तिजोरी तर उघडी आहे, त्यात काहीच नाही. याचाच अर्थ कोणीतरी चोरीच्या हेतूने घरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न केला असेल. रमाबाईंनी त्याला पाहिलं आणि त्याचा प्रतिकार केला असेल, म्हणूनच त्यांचा खून झाला आणि तो चोरी करून पसार झाला. सर हे सगळं माझ्या बापाच्या धंद्यामुळे झालंय. तुम्ही त्यांना शिक्षा करा, काही करा, त्यांना शिक्षा करा सर. आणि विपुल, यावेळी तू घरी काय करत होतास? मला माझ्या मम्मीचा कॉल आला होता. तिने मला बोलवून घेतलं होतं. मला म्हणाले तुझ्या आवडीचे छोले बनवले, छोले खायला ये. मी छोले खायला आलो आणि सर दरवाजावर कुठल्याही फोर्स एंट्रीच्या खुणा नाही. एक काम करा नायकुडी, आजूबाजूच्या लोकांची चौकशी करा. पहा त्यांनी कोणाला घरात शिरताना पाहिलंय का. ओके सर. सर तुम्ही तर घरीच असता ना? खून झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होता? सर मी केमिस्ट कडे गेले होते. मम्मीच्या गोळ्या संपल्या, त्या आणायला गेले होते. सर मी त्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढले. त्यांच्यापैकी कोणाचाही कुठल्याही गुंडाशी किंवा हिस्ट्री शीटरशी काही एक संबंध नाहीये. आणि कोणी गन घेतल्याचा काही पुरावा? सर त्याचा तपास चालू आहे. नायकुडी, नीरजकडे हिरे होते ही गोष्ट चौघांना माहिती होती. कांती सेठ, रमाबेन, हार्दिक आणि धवल. आता हार्दिक आणि धवल यांच्या विश्वासातले जरी असले तरी सुद्धा यांच्या घराची झडती घ्यावी लागेल आणि यांचे कॉल रेकॉर्ड्स पण काढा. कारण की हे दोघं या गुन्ह्यामध्ये डायरेक्टली जरी सामील नसले तरी इनडायरेक्टली असू शकतात. याचा अर्थ रमाबेनचा खून तूच केलाय. रमाबेन तुझ्या बंदुकीला घाबरल्या नाहीत म्हणून गळा दाबून खून केलास तू. सेठाने जी माझ्यासाठी आईसारखं होतं, मी का त्यांचा जीव घेऊ? मग ही गन कुठून आली? गन कुठून आली तुझ्याकडे? ही गन स्वतः सेठने दिली होती मला. कशाला? आमच्या धंद्यात जाम टेन्शन वाढलं. नीरजच्या खुनानंतर स्वतःच्या रक्षणासाठी सेठने ही गन दिली होती. नायकुडी, हे कांती शेठ अहमदाबादहून परत आलेत का बघा आणि त्यांच्याकडून या गोष्टीची खात्री करून द्या. ओके सर. सर सर हे कमलेश आहेत, कांती शेठचे शेजारी. यांना काहीतरी सांगायचं आहे. हा बोल. साहेब, गेल्या काही दिवसात कांती शेठची मुलगी पारुल ही 2 वेळा रडत रडत घरी आली होती. आणि साहेब त्यात जेव्हा ती दुसऱ्यांदा घरी आली होती ना, तेव्हा तिच्या गालाला खरचटलं होतं. आणि ही सगळी घटना रमाबेनचा खून होण्याच्या 2 दिवसाआधी घडली होती. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं? हो साहेब. आणि अचानक त्यानंतर कांती शेठ आणि पारुल अहमदाबादला निघून गेले. कांती शेठ, हार्दिकचं असं म्हणणं आहे की ती बंदूक तुम्ही त्याला दिली होती. खरं आहे साहेब. नीरजचं हे असं झाल्यावर मला हार्दिक आणि धवलची खूप काळजी वाटायला लागली होती. आणि नीरजचं समजा काम मग हार्दिकच बघत होता ना, एना માટે એમને ગન આપેલી હતી. आणि पारुलला अचानक अहमदाबादला न्यायचं कारण? कांती शेठ, जितक्या गोष्टी लपवाल तितकेच तुमचे प्रॉब्लेम वाढतील. सर यात पप्पांची काही चूक नाहीये. कोणता बाप आपल्या मुलीबद्दल हे सगळं सहन करेल? ॲक्च्युली सर, पन्नालाल शेठची माणसं बऱ्याच दिवसांपासून पारुलला त्रास देत आहेत. हा पन्नालाल म्हणजे तोच ना ज्याचे हिरे घेऊन त्या दिवशी नीरज जात होता आणि ते चोरीला गेले? हो, तोच पन्नालाल. कितींदा त्याला सांगितलं तुझ्या पैचा हिसाब चुकता करेन, पण तो घरी येऊन धमकी देऊन गेला. पन्नालाल भाई, तुमचं जितकं नुकसान झालंय ना, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान आमचं झालंय. मी तुम्हाला विनंती करते, आमच्या कुटुंबातल्या कोणालाही त्रास देऊ नका. 24 तासात माझे पैसे मला मिळाले नाहीत ना, तर मी काय करेन ते बघा. त्यानंतर तो पन्नालाल
गुंडांकरवी माझ्या मुलीला त्रास द्यायला लागला होता. एक दोनदा तिला रस्त्यात छेडलं सुद्धा साहेब. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? सोडा मला. Somebody help! बिचारी रडत रडत घरी आली. सगळं सांगितलं तिने आम्हाला. એટલે आम्ही ठरवलं तिला तिच्या आत्याकडे अहमदाबादला पाठवायचं. मीच संगती घेऊन गेलो होतो. कांती सेठ, या सगळ्या गोष्टी जर आधी सांगितल्या असत्या तर आतापर्यंत पन्नालालला अटक केली असती आम्ही. आपल्या मुलीच्या इज्जतीचे धिंदवडं निघालंय. कुठल्या बापाला आवडेल साहेब? द्या नंबर, द्या त्याच्या आणि डिटेल्स द्या पन्नालालचे. आणि ते 15 लाख रुपये कुठून आणले तुम्ही? बँकेतून काढले होते साहेब. हा, मग ते समजा नोटीसचे नंबर आहेत माझ्याकडे. ठीक आहे, त्या पन्नालालचे डिटेल्स द्या आणि हे नोटांचे नंबर पण सबमिट करा. पोलिसांनी मग पन्नालालचे कॉल रेकॉर्ड्स काढले. त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की पन्नालालचं रफिक नावाच्या एका हिस्ट्री शीटर बरोबर बोलणं झालं होतं. ज्या सुमारास नीरज आणि रमाबेनचे खून झाले त्याच सुमारास रफिकचं लोकेशन त्यांच्या आसपासच होतं. पोलिसांनी आपल्या खबरी नेटवर्कचा वापर करून रफिकसाठी सेटिंग लावली. रफिक एका माणसाला भेटायला एका अज्ञात ठिकाणी आला होता. हेलो, अरे आपका आदमी कब आएगा? मुझे गन का मैटर सलटाना है. बोल. सर, मैंने ही नीरज को टपकाया. वो पन्नालाल सेठ ने ही मुझे ये काम करने को कहा था और हीरे चोरी करके मैंने उन्हीं सेठ को दिया था सर. ધંધાજી કસમ સાહેબ, હું રમાબેનને નથી માર્યો. आणि नीरज, त्या दिवशी खूप पुरावा पाहिजे होता ना तुला. सबळ पुरावे आहेत आमच्याकडे. तुझा रफिक पकडला गेलाय आणि गुन्हा कबूल केलाय त्यांनी. हो 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 साहेब, मी नीरजचा खून केला. धंद्यामध्ये मला खूप मोठा लॉस होता. मला समजत नव्हतं की तो लॉस कसा भरून काढायचा. પછી મને આઈડિયા આવ્યો. माझ्याकडे हिरे होते. मी विचार केला की ते हिरे एका मोठ्या अंगाडीयाला डिलिव्हरीसाठी द्यायचे आणि एखाद्या माणसाला सुपारी देऊन तेच हिरे चोरी करायला लावायचे. त्या अंगाडीयाकडून त्या हिऱ्याची किंमत म्हणून पैसे मागायचे. म्हणजे माझे हिरेही माझ्याकडे राहतील आणि माझा लॉसही भरून निघेल. म्हणून मी त्या रफिकला सुपारी दिली होती. पण साहेब, मी त्याला फक्त हिरे चोरायला सांगितले होते, तर त्यांनी त्या नीरजला चक्क गोळी घातली. आणि रमाबेनला का बरं मारलंस? तिचा खून मी का करेन? उलट तिने तिची जमीन विकून अर्धे पैसे मला परत केले. नायकोडी, आपण काहीतरी मिस करतोय असं मला वाटतं. केसची रिव्हिजन करूया. रमाबेनची बॉडी सगळ्यात आधी हार्दिक आणि पंचुल्ली पाहिली. विपुलच्या म्हणण्याप्रमाणे त्याला रमाबेननी घरी जेवायला बोलवलं. जिग्ना तर घरी नव्हती, कारण की तिच्या सांगण्याप्रमाणे ती रमाबेनसाठी औषधं आणायला मेडिकल शॉपमध्ये गेली.
सर जिग्नाने जर का रमाबेनसाठी औषधं आणली असती तर ती घरात सापडली असती, पण मी घर चेक केलं त्यावेळेला ती कुठेच सापडली नाही. एक काम करा नाही कुठे त्या एरियातल्या सगळ्या मेडिकल शॉपची चौकशी करा आणि या जिग्नाचे कॉल रेकॉर्ड्स पुन्हा एकदा तपासून पहा. ओके सर. साहेब मी काय नाही केलं साहेब. साहेब आई शपथ मी काय नाही केलं. तुझे शेजारी कांती शेठ त्यांच्या घरी एवढे लोक असताना तू फक्त त्यांच्या सुनेशीच गप्पा मारायचा आहे ना काय? खूप वेळा तर तुमचे लोकेशन्स पण सेम असायचे. अगदी ज्या दिवशी रमाबेनचा खून झाला ना त्या दिवशी सुद्धा. आणि हे पैसे कुठून आणलेस? हा बोल. या तुमचा क्राईम पार्टनर वाट बघतोय तुमची. बोला रमाबेनचा खून का केला? मी आणि कमलेश तेच मम्मीचा जीव घेतला. जिग्ना हा तुझ्या वडिलांना फोन करते आणि तुला या घरातून बाहेर काढते. मम्मी तोपर्यंत कमलेशने रुमालाने त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. मग आम्ही तिजोरीतले पैसे चोरले म्हणजे दिसताना असं दिसलं असतं की खून चोरीसाठी झाला. आणि नीरज सोबत काय झालं हेही सांगून टाका, कारण की त्याच्यावर झाडलेली एक गोळी ही या रिव्हॉल्वर मधली होती. साहेब जिग्नाला त्या हिऱ्यांबद्दल माहिती होतं साहेब. आम्ही नीरजला लुटायचा प्लॅन केला कारण साहेब आम्ही बाहेरगावी जाऊन ते हिरे विकून बाहेरगावीच लग्न करून सेटल्ड होणार होतो. म्हणून मी नीरजला मारायला गेलो आणि एक गोळी झाडली सुद्धा साहेब. दिसत नाही एवढी मोठी गाडी? हा अरे काय धक्का काय मारतो तू? एवढी मोठी गाडी मी काय केलं? पण त्याच्याकडे हिरे मिळाले नाहीत साहेब, म्हणून मी तिथून पळून गेलो. खरं सांगतो साहेब हिरे नव्हते त्याच्याकडे. प्रत्येक माणूस हा प्रेमाचा भुकेला असतोच आणि त्याला आपल्या माणसाकडून ते प्रेम मिळालं नाही की परक्यांकडून ती भूक भागून घ्यायचा तो प्रयत्न करत असतो. जिग्नाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं आणि त्यामुळे रमाबेन सारख्या एका माऊलीचा नाहक बळी गेला. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.